आपण कधी कधी म्हणतो ना, देव एका हाताने दुःख देतो तो एका हाताने खूप आनंद देतो. भावनाच्या बाबतीत जे झालं आणि आता जान्हवीच्या बाबतीत जे घडतंय, दोन्ही अनाकालनीय गोष्टी आहेत. पण एकाने खूप दुःख दिलं एका गोष्टीने आणि आता दुसरी गोष्ट खूप आनंद देते आम्हाला. इतक्या लाडाने, प्रेमाने किंवा काळजीने तिला सांभाळ केला नसेल किंवा वाढवलं नसेल, त्यापेक्षा एक एक पाऊल पुढे जाणारा असा आम्हाला जावई मिळाला. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपली सगळ्यांची आवडती वाहिनी झी मराठी वाहिनी दरवेळेला आपल्यासमोर नवनवीन एपिसोड किंवा नवनवीन महा एपिसोड घेऊन येतच असते. पण आज पहिल्यांदाच दोन मालिकांचा एवढा मोठा खूप चांगला असा संग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे. एका मालिकेमध्ये साखरपुडा सोहळा आहे, एका मालिकेमध्ये लग्न सोहळा आहे. आणि हा लग्न सोहळा, हा साखरपुडा ज्या पॅलेसमध्ये साकारणार आहे, ज्या पॅलेसमध्ये सुरू झालेला आहे, त्याच पॅलेसवर आज आम्ही आलेलो आहोत. आम्ही फॉर्च्युनेट मानतो की झी मराठी वाहिनी खरंच आमच्यासाठी सुद्धा तेवढंच कष्ट करते जेवढे प्रेक्षकांसाठी करते. माझ्यासोबत लक्ष्मी निवासमधील दोन गोड कलाकार आहेत. किती भारी वाटतंय. आपण सुरुवातीला भेटलेलो, त्याच्यानंतर आता मुलीचं लग्न आहे, ते सुद्धा एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये. त्यातल्या त्यात अजून एक असं कुटुंब आहे तुमच्यासमोर ज्यांचा सुद्धा साखरपुडा सोहळा आपल्याच पॅलेसमध्ये होणार आहे. किती एक्साइटमेंट आणि कसं सगळं जुळून येणार आहे की चला बाबा आता आमच्या मुलीचं, एका मुलीचं तरी लग्न सुरू होतं. काय सांगशील काय? सगळ्यात आधी तर झी मराठीचे आभार आणि तुम्हा सगळ्यांचे आभार की तुम्ही वेळ काढून या लग्न सोहळ्याला आलेला आहात. आणि हा जसं तू म्हणतोस तसं सगळं खरंच भव्य दिव्य आहे. आणि झी मराठीने हे महासंगम प्लॅन केलेलं आहे, जे लक्ष्मी निवास आणि पारू यांच्यामध्ये होणार आहे. मला असं वाटतं की श्रीनिवास आणि माझं छोटं स्वप्न होतं की दोन्ही मुलींची छान लग्न व्हावी. पण त्यातल्या एक आपण कधी कधी म्हणतो ना, देव एका हाताने दुःख देतो तो एका हाताने खूप आनंद देतो. भावनाच्या बाबतीत जे झालं आणि आता जान्हवीच्या बाबतीत जे घडतंय, दोन्ही अनाकालनीय गोष्टी आहेत. पण एकाने खूप दुःख दिलं एका गोष्टीने आणि आता दुसरी गोष्ट खूप आनंद देते आम्हाला. आमच्या जान्हवीचं लग्न आहे आणि लग्न नाही, हा महासोहळा आहे. तर आपण म्हणतो तसं सुरुवातीला आपण भेटलो होतो तेव्हा आम्ही तेच म्हणत होतो की कसं होईल, काय कशी करणं, एक तासाची मालिका आहे. आणि खरं तर म्हणजे झी मराठी आपण ज्याला पायोनियर म्हणतो तसं ठरलेलं आहे. पुन्हा एकदा अनेक गोष्टी त्यांनी प्रथम अशा केलेल्या आहेत. तसं हे पण झालं आहे की एक तासाची महामालिका त्यांनी सुरू केली. आणि सुरुवातीला आम्हालाही जरा एक साशंकता होती, लोकांना कशी किती आवडते, काय आवडेल, किंवा एक तासाचा भाग लोक अगदी तेवढ्याच उत्कंठतेने किंवा तेवढ्याच आतुरतेने वाट बघतील का, पाहतील का इंटरेस्टनी. आणि सुदैवाने म्हणजे खूप छान आमच्या मालिकेला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण जे म्हटलं होतं त्याची आम्ही एक स्टेप आपण ज्याला म्हणतो, एक पायरी पुढे गेलो, याचा तर आनंद आहेच. आणि आत्ता हर्षदानी म्हटलं तसं झी मराठीने आमची महामालिका आणि पारूसारखी दुसरी अत्यंत लोकप्रिय मालिका, या दोन्हीचा जो महासंगम घडवून आणला आहे. आणि त्याकरता मला असं वाटतं लोकांना एकतर म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत, हा सोहळा म्हणजे दृश्य जे आहे किंवा आपण ज्या नेत्राचा अक्षरशः पारणं फिटवणारा ठरणार आहे हा सोहळा. कारण ज्या लोकेशनवर आम्ही करतोय, ज्या प्रकारे आम्ही शूटिंग करतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर झी मराठीने हे सगळं काही आयोजित केलेलं आहे. मला वाटतं त्याकरता खरंच त्यांना जितके आपण त्यांचं म्हणजे आभार मानू तेवढे कमी आहेत. कारण लोकांना आपण एक ट्रीट म्हणतो, इट्स गोइंग टू बी अ बिग बिग ट्रीट. आणि त्याचबरोबर मालिकेच्या आमच्या ज्या कथानका, जसं अनेक वळणं येतात तशी वळणंही येणार आहे. त्यामुळे जसं लोकांना बघायला आवडेल त्याचप्रमाणे आमची जी गोष्ट आहे, ती मालिकेची गोष्ट, ज्या ज्या घडामोडी घडणार आहेत त्यासुद्धा लोकांना अत्यंत इंटरेस्टनी पकडून ठेवतील अशी आम्हाला खात्री आहे. बरं, तर या लग्न सोहळ्यामध्ये ना मुलीचे ना आई वडील पूर्णपणे बिझी असतात. पण ना जेव्हा लग्न सोहळा समोर जवळजवळ येतो ना, तसं ना आई थोडीशी इमोशनल होते, वडील खूप जास्त इमोशनल होतात. कारण का मुलगीचं असतं प्रिपरेशन कशा आहे मुलीची, बा चला आता झालं, ही तर सुरुवात आहे, अजून खूप काही बघायचं आहे लग्न कार्यामध्ये. तर नवराईची कशी सुरुवात आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? वेल, खरं तर सांगू का की खूप धाकधूक जसं तू म्हणालास तसं आईवडिलांना असते तशी आम्हाला आहेच. कारण मुळात ह्याच्या आधी आमच्या मोठ्या लेकीच्या लग्नात जे विघ्न आलं, त्यामुळे एक वेगळी धाकधूक आहे की हे निर्विघ्न पार पडेल की नाही. पण देवाच्या कृपेने इतका गुणी जावई मिळाला आणि असा जावई जो इतका सक्षम आहे की खरं तर खूपशा गोष्टी आम्हाला कराव्याच नाही लागल्यात. त्यानेच सगळं पुढे येऊन हे सगळं केलेलं आहे. तेव्हा आता आम्ही फक्त काय करतोय तर सगळ्यांची सरबराई करतोय की सगळं छान एन्जॉय करतायत ना सगळ्या कार्यक्रम, ते पाहतोय. आणि अर्थात देवाला नमस्कार करून आम्ही घरातून निघाल्यापासून ते आमच्या लेकीच्या पाठवणीपर्यंत सगळे सोहळे इथे पार पडणार आहेत. म्हणजे मग त्याच्यात हळद आहे, मेहंदी आहे, चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे, व्याही भोजन आहे आणि संगीत 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 तर अर्थात एवढी मुलं आहेत आमच्याकडे की संगीत झाल्याशिवाय काही पर्यायच नाही म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग अर्थात जो मुख्य सोहळा आहे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय,
तो म्हणजे लग्न, तेही भव्य असं होणार आहे. पण ते सगळं निर्विघ्न पार पडेपर्यंत जी आई वडिलांना धाकधूक असते ती आम्हा दोघांनाही आहेच. नाही तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक वडील आणि मुलीचं जे नातं असतं, जो हळवा कोपरा असतो प्रत्येक वडिलांच्या मनात, तो माझ्याही मनात अगदी म्हणजे आहेच. आणि कसं आहे की ज्या मुलीला आपण इतक्या लाडाने प्रेमाने वाढवलं, तिची प्रत्येक इच्छा आपल्या कुवतीनुसार पूर्ण केली, असं कुठेही वाटू न देता तिला की अरे आपल्या काही मनात काहीतरी राहिलं आहे किंतु परंतु अजिबात राहू नये, अशी माझ्या परीने जितकी करता येईल तेवढी प्रयत्न करून जे काही तिचे लाड पुरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला असं वाटतं त्यानंतर आईबापाची हीच इच्छा असते की जो जावई मिळेल तो सुद्धा आपण ज्याप्रमाणे तिला सांभाळलं आहे त्याप्रमाणे सांभाळेल. पण आमचं नशीब असं आहे की आम्ही जितक्या लाडाने प्रेमाने किंवा काळजीने तिला सांभाळ केला नसेल किंवा वाढवलं नसेल त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाणारा असा आम्हाला जावई मिळाला. आणि इतक्या लवकर तो आमच्या कुटुंबातला झाला. म्हणजे सुरुवातीला नॅचरल जसं असतं तसं एक परकेपणा असतो. आम्ही जयंतराव म्हणत होतो, दोघेही जयंतराव म्हणत होतो, पण त्यांनी स्वतःहून सांगितलं की नाही तुम्ही जयंतच मला म्हटलं पाहिजे. अर्थात लक्ष्मी तिचा स्वभाव आणि संस्कारामुळे जावई म्हटल्यामुळे जो मान आहे तो, पण तो इतकं त्यांनी सगळ्यांना आम्हाला आपलंसं केलं आणि तो आमच्या कुटुंबातला एक इतका पटकन भाग झाला आहे की हा जावई नसून तो आमचा मुलगाच झालेला आहे आता. बरं, तर कसं असं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही कलाकार जेव्हा शूटमध्ये असताना तुमच्या संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग असते, मालिकेचं शूटिंग असतं, तेव्हा ना आपल्या घरचे काही सोहळे असतात ना, तिकडे थोडीशी आपली पाठ होते. मग तो लग्न सोहळा असू दे, कोणाची हळद असू दे, कोणाचा बड्डे वगैरे असू दे, पण झी मराठीनं हा जो पूर्ण थाट मांडला आहे ना, किती भारी वाटते की चला बाबा कुठेतरी काहीतरी आमच्याकडून सुटलेलं, पण आता झी मराठी आमची पूर्ण इच्छा पूर्ण करते. हो, म्हणजे आता जसं अख्खं कुटुंब आहे आमचं इथे, आणि जसं तू म्हणालास तसं खरंच बऱ्याच वेळेला आपल्या घरगुती कार्यक्रम अटेंड नाही करता येत, पण सगळ्या गोष्टी खरं तर मालिकांमध्ये किंवा शूटिंग करताना साग्र संगीत करता येतात. म्हणजे आता खरं तर मराठी लग्नांमध्ये पूर्वी कुठे संगीत वगैरे व्हायचं, हे तर TV मालिका सिनेमा ह्याच्यातनं सुरू झालेलं आहे किंवा नॉर्थ इंडियन परंपरा आहे ही, पण जी आता आपण ओव्हरऑलच सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेली, आणि त्याची एक वेगळी मज्जा आहेच. सगळ्यांना एकतर त्यांचं टॅलेंट शोकेस करता येतं, किती मज्जा येते या सोहळ्यात ते दाखवता येतं. सो मला वाटतं की जे बाहेर करता येत नाही ते आम्ही सगळे इथे करून घेतो. आणि शेवटी सोहळा म्हणजे ना, सोहळा मला असं वाटतं शब्दातच आहे ना, की सोहळा जो आपण अगदी जितकं जमेल तितकी मजा करायची, आनंद घ्यायचा जितकं जमेल तितकं. आणि जसं तुम्ही म्हटलं तसं बऱ्याच वेळा असं होतं की आमची टायमिंग्स म्हणा, कधी मुंबई बाहेर असतं, मुंबईत असून सुद्धा शूटिंगमुळे जाऊ शकत नाही. म्हणजे असं तर खरं तर अर्ध्या तासावर लग्न असेल किंवा कुठलं फंक्शन असेल, पण इतके अडकलेलो असतो की ते जाऊ शकत नाही. पण असं झालं आहे की झी मराठीने इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळं करून, आणि सगळी कुठलीही गोष्ट अगदी साग्र संगीत आपण ज्याला म्हणतो, कुठलीही गोष्ट बाकी ठेवलेली नाही आहे. आणि त्यामुळे जे आमचं मिस झालं ते झी मराठीमुळे मला असं वाटतं आम्हाला पुन्हा एकदा सगळं अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे खूप खूप भारी वाटतंय. नाही, खरंच मालिकांना खरंच खूप चांगल्या वळणावर आले मित्रांनो, की लग्न सोहळ्याची सुरुवात असताना ही छोट्या पासून सुरू होते आणि एकदम मोठ्या कार्यक्रमापर्यंत पोहोचते. मालिकेमध्ये खरंच वेळोवेळी खूप सारी वळं आम्ही बघतोय. लग्न सोहळा आहे, लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स येणारच आहेत. जाता प्रेक्षकांना तुमच्या दोघांकडून तुमच्या लेकीचं लग्न आहे, आमंत्रण होऊन जाऊ दे आणि निर्विघ्नपणे पार पडू दे, बाप्पा चरणी प्रार्थना सुद्धा होऊन जाऊ दे. नाही, देवाकडे हीच प्रार्थना आहे की लेकीचं लग्न आहे, आमचं स्वप्न आहे, ते निर्विघ्न पार पडू दे. आणि 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दररोज संध्याकाळी 7:30 वाजता लक्ष्मी निवास आणि पारू यांच्यामधला हा जो महासंगम आहे, आमच्या लेकीचं लग्न आहे, अहिल्याच्या मुलाचा साखरपुडा आहे, या दोन्ही सोहळ्यांना तुम्ही हजेरी लावा, तुमचा भरपूर आशीर्वाद असू द्या, हीच प्रार्थना आहे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सोहळ्याला फक्त साखरपुडा आणि लग्न असंच नव्हे, तर जे आमचा जो संपूर्णपणे आम्ही तुमच्याकरता एक आठवडा जो काही आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे, जो आठवडा त्या सोहळा आणि आठवड्याची जी धमाल आहे, मस्ती आहे, त्याकरता तुम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार आमच्या मुलीच्या आणि अहिल्याच्या मुलाच्या दोन्ही कुटुंबांच्या या सोहळ्यात सामील व्हा आणि मुलांना भरभरून आशीर्वाद द्या. धन्यवाद. आणि पाहायला विसरू नका, हा आठवडा 7:30 ते 9, 7:30 ते 9, आणि त्यानंतर अर्थात आठवड्याभरानंतर मग ते तर तुम्ही पाहणारच आहात. 8 ते 9 सोमवार ते रविवार दररोज आपल्या झी मराठीवर. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी तिथे थांबतो, कारण का जसं लग्न सोहळा तुम्ही आमच्यासाठी मांडला आहे तसं लग्न सोहळा मला फिरायचा आहे, मला बघायचं सुद्धा आहे. तुर्तास इथे थांबतो. सुरुवात आहे, पुढे सुद्धा आपण असेच भेटू. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. बोलल्याशिवाय जायचं नाही बरं का? आणि धन्यवाद आम्हाला या सगळ्या लग्न सोहळ्यामध्ये सामील केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.